आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती काम करणार आहेस तू? ग जरा आराम सुद्धा करायचा बाळा. आराम वगैरे करायची काही गरज नाही. ए चोरा, या इथे या. तुला काय वाटलं मला कळणार नाही? लहानपणापासूनची तुझी सवय माहितीये ना मला. पुरणपोळीचा नुसता वास जरी आला ना की साहेबांचा हात लगेच डब्यात. आता तुला तर माहिती आहे ना मग इतका मस्त स्मेल येतोय पुरणपोळीचा. कसं कंट्रोल करू मी 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 एक खातो ना पटकन. नाही. बरं अर्धी अर्धी. नो. ओके फाईन फाईन. एक घास. नॉट ॲट ऑल. आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग खायचं. तोपर्यंत काय नाही. तर जा आणि निघ इकडून. तू इथे असलास ना की आमची कामं व्हायची नाहीत. काय निघ. अरे काय जा इथून. सई तू पण जा बाळा आणि तुझं अवर. परत येऊन तुला पूजा करायची. इथलं सगळं मी बघते. जा तुझा. आणि जाताना तुझ्या साहेबांना घेऊन जा. सरांचा कान धर आणि घेऊन जा. चला. बघितलं मॅम, देवांची आणि सई किती हॅपी मूड मध्ये आपल्या रूम मध्ये गेले. बघितलंय मी. डोळे शाबूत आहेत माझे. तोच तर प्रॉब्लेम आहे. डोळे शाबूत आहेत म्हणून हे सगळं बघावं लागतंय. हे सगळं बघण्यापेक्षा ना मॅम मी ब्लाइंड झाले असते ना तर चाललं असतं मला. त्याने काय झालं असतं? सत्य लपलं असतं का? मॅम तुम्ही एवढ्या चिल कशा काय राहू शकता? देवांशी आणि सईची मंगळागौर आहे ना आज. घरात जे काही घडतं ना ते मला माहित असतं. मॅम तुम्ही हे सगळं स्टॉप का नाही करत? हे असंच वर्षभर चालू राहील. मला ना इतका राग येतोय माहितीये. हो का? राग येतोय तुला? मग काय करणार आहेस तू? ही अशीच उभी राहणार आहेस? काहीतरी कर. काय ना सईला बाहेर काढण्यासाठी मला जे करायचे ते मी करेनच. आणि एक ना एक दिवस मी तिला घराबाहेर काढेनच. पण तुला जर का या घरात राहायचं असेल तर देवांशच्या मनात जागा निर्माण करावी लागेल स्वतःसाठी. त्यासाठी तू प्रयत्न कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्या सईवर जर का मंगळागौरी प्रसन्न झाली ना तर तुला बॅग भरून या घरातून बाहेर निघावं लागेल. त्यामुळे टेन्शन मी नाही, तू घ्यायचेस.